जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या D16 मध्ये। मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण सरासरी हा टॉपिक चालू केला होता बरोबर, आणि सरासरी या टॉपिकचा पार्ट 1 बघितला होता। आजच्या लेक्चर मध्ये आपण याच टॉपिकचा पार्ट 2 बघणार आहे। कालच्या लेक्चर मध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघितल्या होत्या, त्या बेसिक गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहेत बरोबर, आणि जवळजवळ 3 टाइप्स आपण क्वेश्चनचे कालच्या लेक्चर मध्ये क्लिअर केले होते। आजच्या लेक्चर मध्ये त्याच्या पुढच्या टाइप बघणार आहोत। अगदी इंटरेस्टिंग आजचे क्वेश्चन्स आहेत आणि सगळे क्वेश्चन एसएससी जीडीला यापूर्वी विचारलेले, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून बघा, कारण एसएससी जीडीला असे प्रश्न भरपूर वेळा येतात। ओके, तर चला मग चालू करूया आपल्या लेक्चरला। पण लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण फ्री मध्ये तुम्हाला लेक्चर अवेलेबल होतंय। सबस्क्राइब तर करायला लागेल, कराल ना? ओके ठीक आहे, तर चला लेक्चरला चालू करूया। बघा, तर या टॉपिक मधला टाइप 4 काय, टाइप 4 ची थोडीशी थेरी तुम्हाला सांगतो किंवा थोडीशी कन्सेप्ट काय सांगतो। आता बघा, समजा आपल्याकडे 3 नंबर्स आहेत। ओके, 3 संख्या आहेत, काय काय आहेत त्या? ए, बी आणि सी या 3 संख्या आहेत। ओके, या 3 संख्यांची आपल्याला सरासरी दिलेली असेल, या 3 संख्यांची सरासरी दिलेली असेल तर आपल्याला बेरीज काढता येईल, कारण सरासरी आणि संख्या किती आहेत? 3। सरासरी आणि पदे माहित असतील तर आपण त्यांची बेरीज काढू शकतो। मग त्यांची बेरीज आपल्याला काढता येईल। बेरीज म्हणजेच काय? ए अधिक बी अधिक सी, हे आपल्याला काढता येईल। आता समजा यामध्ये मला ए आणि बी यांची जर बेरीज दिली असेल, सॉरी ए आणि बी यांची जर सरासरी दिली असेल तर त्याच्यावर मला काय काढता येईल सांगा? त्याच्यावर मला काय काढता येईल? त्याच्यावर मला काढता येईल ए अधिक बी या दोघांची बेरीज काढता येईल। आणि मला जर बी आणि सी यांची सरासरी दिली असेल तर त्याच्यावर मला काय काढता येईल? बी अधिक सी, बी आणि सी यांची बेरीज काढता येईल। मग समजा मी या दोघांची बेरीज काढली, या दोघांची बेरीज केली, कुणाकुणाची? ए अधिक बी ची आणि बी अधिक सी ची, तर मला इथं काय मिळतं सांगा? काय मिळतं? ए अधिक बी अधिक सी अधिक हे बी एक्स्ट्रा आहे ते मी लास्टला लिहितो। आणि यातून काय केलं मी? जे इकडलं आहे म्हणजे ए अधिक बी अधिक सी तिन्ही पदांच्या सरासरीने जी बेरीज काढलेली आहे ती यातून वजा करतो, वजा ए अधिक बी अधिक सी। तर मला काय मिळेल बघा, मी याला एक कॉलम करतो इथं। आता इथे काय होईल? ए अधिक बी अधिक सी ला काय होईल? वजा ए अधिक बी अधिक सी कॅन्सल होईल, आणि शिल्लक माझं काय राहील? फक्त शिल्लक काय राहील माझं? बी राहील। म्हणजेच या कन्सेप्ट मधून काय बघायचं आहे, समजा आपल्याला ठराविक संख्यांची सरासरी दिली आणि त्यानंतर आणि त्यातल्या पहिल्या 2 संख्या 3 संख्या किंवा पहिल्या थोड्या संख्यांची सरासरी दिली आणि शेवटच्या थोड्या संख्यांची सरासरी दिली, आणि आपल्याला त्याच्या मधला अंक काढायचा आहे, मधला अंक काढायचा आहे। तर त्यावेळेला काय करू शकतो आपण? सर्व संख्यांच्या सरासरी तर दिलेल्या आपल्याला, तर त्या सर्व संख्यांच्या बेरजेमधून सुरुवातीच्या संख्यांची बेरीज आणि शेवटच्या संख्यांची बेरीज जर आपण वजा केली तर जो एक आपल्याला एक्स्ट्रा मिळतो, जर वजाबाकी केली तर काहीतरी शिल्लक राहणार आहे, आणि जे शिल्लक राहणार आहे ना ते मधल्या अंकाची मधला अंक असतो तो, ठीक आहे, तो सेंटरचा अंक असतो जो शिल्लक राहतो तो। आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल। आता एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअर होईल। एक्झाम्पल काय आहे बघा, एसएससी जीडी 2023 ला विचारलेला प्रश्न आहे जानेवारी महिन्यात। काय एक्झाम्पल आहे? 9 संख्यांची सरासरी 15 आहे, पहिल्या 5 संख्यांची सरासरी 13 आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17 आहे असं सांगितलंय। तर 5वी संख्या कोणती? डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला। समजा 9 संख्या आहेत। आता 9 संख्या मी कशा पद्धतीने लिहितो? अशा पद्धतीने लिहितो रोमन मध्ये। पहिली संख्या असेल, ही दुसरी असेल, ही तिसरी असेल, ही चौथी असेल, ही 5वी असेल, ही 6वी असेल, ही 7वी असेल, ही 8वी असेल आणि ही 9वी असेल। ह्या आहेत माझ्या समजा 9 संख्या। आता त्यांनी काय सांगितलंय, ह्या 9 संख्यांची काय दिले त्यांनी?
सरासरी दिले 15, संख्या 9 आहेत माहित आहेत मला, सरासरी 15 आहे माहित आहे, मग याच्यावरून या 9 संख्यांची बेरीज करू शकतो मी, यावरून काय करू शकतो मी, 9 संख्यांची बेरीज काढू शकतो. ओके, 9 संख्यांची बेरीज काढू शकतो. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय पहिल्या 5 संख्यांची सरासरी 13 आहे. यातले ज्या पहिल्या 5 संख्या आहेत इथून इथपर्यंत, या पहिल्या 5 संख्यांची सरासरी त्यांनी सांगितले 13 आहे. मग या पहिल्या 5 संख्यांची सरासरी जर 13 असेल तर त्यावरून आपण काय काढू शकतो, या 5 संख्यांची बेरीज काढू शकतो. आता इथे 9 संख्यांची बेरीज ऐवजी इथं त्यांची सरासरी लिहितो मी. ठीक आहे, 9 संख्यांची सरासरी आहे 15, त्यातल्या पहिल्या 5 संख्यांची सरासरी 13 आहे. आणि नंतर काय सांगितलंय बघा त्यांनी, नंतर सांगितलंय शेवटच्या 5 संख्यांची सरासरी. शेवटच्या 5 संख्या कुठल्या असतील, 5 पासून 9 पर्यंत. या 5 संख्यांची सरासरी त्यांनी काय सांगितलंय, 17 असं सांगितलंय. आणि विचारलंय काय आपल्याला, आपल्याला विचारलंय काय, ही 5वी संख्या काढायला लावली, ही 5वी संख्या काढायला लावली. मग बघा जर मी ह्या 9 संख्यांची बेरीज केली आणि ती बेरीज ह्या पहिल्या 5 संख्यांच्या आणि शेवटच्या 5 संख्येच्या बेरजेतून वजा केली तर मला काहीतरी शिल्लक राहील, आणि जे शिल्लक राहणार आहे तेच ही 5वी संख्या असणार आहे. कारण का, ह्या 13 संख्या ज्या वेळेला घेतल्या, पहिल्या 5 संख्या ज्या वेळेला घेतल्या ज्यांची सरासरी 13 आहे, त्यामध्ये पण ही 5वी संख्या आली आणि शेवटच्या 5 संख्यांमध्ये पण ही 5वी संख्या आली. म्हणजे जसा कन्सेप्ट मध्ये बी डबल होत होता तसं इथं काय झालं, 5वी संख्या डबल झाली. बरोबर, मग शिल्लक जी राहणार आहे ती 5वी संख्या राहणार आहे. सॉल्व्ह करून बघूया, सिंपल आहे बघा. काय करतो मी, सगळ्यात पहिला घेतो 9 संख्यांची सरासरी. सगळ्यात पहिला काय घेतो मी, 9 संख्यांची सरासरी घेतो. सरासरी कसे काढतो आपण, सरासरी नाही सॉरी 9 संख्यांची बेरीज घेतो. काय घेतो, 9 संख्यांची बेरीज. आता संख्यांची बेरीज कसं काढायचं आहे ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले, जे लेक्चर काल बघितलं आपण ते कसं काढतो आपण, सरासरी गुणुले एकूण पदे. मग 9 संख्यांची बेरीज काढत असताना 9 संख्यांची सरासरी किती दिली त्यांनी, 15 दिली, ती मी इथं 15 लिहितो, गुणले एकूण पद किती आहेत, 9 आहेत. 9 संख्यांची काढून म्हटल्यावर एकूण पद किती असणार आहेत, 9 असणार आहेत. 15 गुणिले 9 किती येईल, 135. बरोबर. आता काय करतो मी, या 13 ज्या 5 संख्यांची पहिल्या सरासरी दिले त्याच्यावरून त्या 5 संख्यांची बेरीज काढतो. म्हणजेच काय, आता काय करतो मी इथं पहिल्या 5 संख्यांची बेरीज काढतो. किती येईल ती, सरासरी किती आहे 13 गुणिले किती संख्या आहेत, 5 आहेत. मग 13 5 काय होईल 65. बरोबर. आता काय करतो मी, शेवटच्या 5 संख्यांची सरासरी काढतो. कुठून, ह्या 5 पासून 9व्या संख्येपर्यंत. त्यांची सरासरी किती आहे 17 आहे. मग त्याच्यावर मला त्यांची बेरीज मिळेल. काय करतो मी, शेवटच्या 5 संख्यांची बेरीज काढतो. किती येईल ती, सरासरी 17 गुणले शेवटच्या 5 आहेत. मग किती येईल सांगा, 7 5 35, सॉरी 3 लिहिलं चुकून, एकच मिनिट. 7 5 35 आणि 5 1 5 आणि 3 8, 17 × 85 येईल. आता बघा मी काय करतो, या दोघांची बेरीज करतो, ह्या दोघांची बेरीज करतो. 65 आणि 85 किती येईल, 5 आणि 5 10, हातच्याला जाईल 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, किती आलं 150 आलं. किती संख्यांची बेरीज आहे ही, पहिल्या 5 आणि शेवटच्या 5, टोटल किती संख्यांची बेरीज आहे 10 संख्यांची. 9 संख्यांची बेरीज 135 होती आणि आता 10 संख्यांची बेरीज 150 आली. मग ही एक संख्या जी वाढली ती कुठली असणार आहे, मधली संख्या असणार आहे. कुठली असणार आहे ती, 5वी संख्या असणार आहे, ज्याच्यामुळे ही बेरीज वाढली. मग मला जर 5वी संख्या काढायची असेल तर काय करेन मी, ह्या 150 मधून 10 संख्यांच्या बेरजेतून 9 संख्यांची बेरीज किती आहे ती 135 वजा करेन. काय करेन, 135 वजा करेन. काय येईल सांगा वजा बाकी, 15 येईल.
वजाबाकी काय येईल 15 येईल आणि हे जे 15 उत्तर आलंय हे जे 15 असणार आहे हेच माझी काय असणार आहे पाचवी संख्या असणार आहे बरोबर. तिने काढायला काय सांगितले पाचवी संख्या आणि ती पाचवी संख्या काय असणार आहे 15 असणार आहे. काय काय केलं काय आलं सगळ्यात पहिला 9 संख्यांच्या सरासरीवरून 9 संख्यांची बेरीज काढली. त्यानंतर पहिल्या 5 संख्यांच्या सरासरीवरून पहिल्या 5 संख्यांची बेरीज काढली आणि शेवटच्या 5 संख्यांच्या सरासरीवरून शेवटच्या 5 संख्यांची बेरीज काढली आणि मिळाली शेवटला बेरीज 10 संख्यांची आणि ऑलरेडी आपल्याकडे होती 9 संख्यांची. 10 संख्यांच्या बेरजेतून 9 संख्यांची बेरीज वजा केली म्हणजे मिळालेलं उत्तर ती काय असणार आहे ती असणार आहे ती मधली संख्या जी इथं पाचवी आहे बरोबर. क्लिअर सगळ्यांच्या? काय डाऊट असेल कमेंट मध्ये नक्की विचारा, काही टेन्शन नाही. ओके इझी आहे, काय अवघड नाही आणि इतक्या इझिली शिकवल्यावर तर तुम्हाला समजायलाच पाहिजे, काही ऑप्शन नाही. ओके चला तर मग नेक्स्ट बघूया आपण सेम टाईपचा आणखी एक क्वेश्चन बघा जेणेकरून अजून क्लिअर होईल तुम्हाला. काय इथं बघा 28 निरीक्षणांची सरासरी 53 आहे, पहिल्या 13 निरीक्षणांची सरासरी 54 आहे आणि शेवटच्या 18 निरीक्षणांची सरासरी 52.5 आहे. तर 11वे निरीक्षण किती? आता सर ही मेथड वापरताना आणखी एक गोष्ट काय लक्षात ठेवू शकतो माहित आहे, पहिल्या 11 निरीक्षणांची सरासरी दिली आणि 11वी संख्या विचारली म्हणजे जितक्या निरीक्षणांची पहिल्या जितक्या निरीक्षणांची किंवा पहिल्या जितक्या संख्यांची सरासरी दिलेली असते त्यातली शेवटची संख्या विचारली जाते. आता मगाशी पण बघा इथं पहिल्या 5 संख्यांची सरासरी दिलेली आणि पाचवी संख्या काढायला सांगितलेली. या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये असं होतं. इथं पण बघा पहिल्या 11 निरीक्षणांची सरासरी दिले 11वे निरीक्षण काढायला लावले बरोबर. सॉल्व्ह करूया आपण. पहिला काय करणार आता 28 निरीक्षणांची सरासरी 53 आहे असं सांगितलंय. मग पहिला मी इथं काय करेन 28 निरीक्षणांची बेरीज काढेन. 28 काय करेन निरीक्षणांची बेरीज काढेन. किती येईल ती 28 एकूण निरीक्षण आहेत गुणले सरासरी किती आहे 53 आहे. सरासरी किती आहे 53 आहे. किती येईल सांगा मग. आता सिंपल करा ना 28 गुणले 53 करा. किती येईल 3 8 24 3 2 6 आणि 2 8 ओके आणि 5 8 40 5 2 10 आणि 4 14 किती आलं 1484 आली. किती आली 1484 आली. आता काय करायचं पहिल्या 11 निरीक्षणांची सरासरी दिली त्यांनी म्हणून काय काढतो मी पहिल्या 11 निरीक्षणांची बेरीज काढतो. कसं काढणार पहिल्या 11 निरीक्षणांतून 11 आणि गुणले किती आहेत सरासरी किती आहे 54. मग करा आता इथं पण काय करायचं इथं पण 54 गुणले 11 किंवा 11 गुणले 54 करा. डायरेक्ट करूया इथं 11 चोक 44 हातच्याला जाईल 4 11 5 55 आणि 4 59 594 आलं. आता शेवटच्या 18 निरीक्षणांची सरासरी म्हटले काय सांगितले शेवटच्या 18 निरीक्षणांची सरासरी किती येईल ती बेरीज काढायची. आता सरासरी त्यांनी दिलेलं आहे सरासरी दिले 52.5 एकूण किती निरीक्षण आहेत 18 सरासरी किती आहे 52.5 किती येईल सांगा मी आन्सर करा 52.5 गुणले 18 किती येईल 18 5 किती येईल 90 येईल 0 हातच्याला 9 18 2 36 36 आणि 9 किती होईल 45 5 हातच्याला जाईल 4 18 5 90 आणि 4 94 इथं पॉइंट आहे म्हणून एका घरानंतर पॉइंट ठेवला. आन्सर किती आलं माझं 945 किती आलं 945. आता काय करतो मी या दोघांची बेरीज करतो 5 आणि 4 9 9 आणि 4 13 आणि 10 आणि 5 15 किती आलं सांगा 1539. आणि किती पदांची बेरीज आहे किंवा किती निरीक्षणांची बेरीज आहे 11 अधिक 18 किती होईल 29. 29 निरीक्षणांची बेरीज 1539 आहे आणि 28 निरीक्षणांची बेरीज 1484 आहे.
मग हे 29 आलं कुठं, वाढलं कुठलं, कारण 11वं जे पद आहे, 11वं जे निरीक्षण आहे ते डबल झाले, एक्स्ट्रा आले, बरोबर, कारण हे पहिल्या 11 मध्ये पण आलं आणि शेवटच्या 18 मध्ये पण आलं आणि तेच आपल्याला काढायचं आहे. मग सर ते कसं काढतो आपण, काय करतो आपण, 29 पदांच्या बेरजेतून 28 पदांची बेरीज वजा करतो. 29 पदांची बेरीज किती आहे, 1539 आणि 28 जणांची किती आहे, 1484. किती वजाबाकी, वजाबाकी करतो इथं आपण, लक्षात घ्या, इथं आपण बेरीज करतो आणि खाली आपण वजाबाकी करतो. किती वजाबाकी, 9तनं 4 गेलं 5, 13तनं 8 गेलं 5, 5तनं 5 गेलं 0. ठीक आहे, म्हणजे इथं किती येईल बेरीज, सॉरी वजाबाकी किती आली, 55 आली. आणि 55च काय, ही आहे माझी 11वे निरीक्षण. हे काय आहे माझं 11वं निरीक्षण, निरीक्षण लिहिलो बघा, निरीक्षण आहे, बरोबर. क्लिअर, या टाईपचे एक्झाम्पल क्लिअर आहेत. आता यामध्येच आणखी एखादी टाईप ऍड करू आपण, टाईप नंबर 5. सगळ्यांना दिसत असेल, ओके. टाईप नंबर 5. आता टाईप नंबर 5 मध्ये काय होतं बघा, जसं इथं टाईप नंबर 4 मध्ये डबल आलतं बी आणि बी, टाईप नंबर 5 मध्ये काय होतं, समजा मी काय करतो, ए बी सी डी आणि ई ह्या 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे तुम्हाला. ह्या 5 संख्यांची सरासरी दिली, याच्यावरून आपण ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई काढू शकतो. म्हणजे या 5 संख्यांची काय काढू शकतो, बेरीज काढू शकतो. समजा त्यांनी परत काय केलं, पहिल्या 2 संख्यांची सरासरी दिली, काय केलं, पहिल्या 2 संख्यांची सरासरी दिली, त्याच्यावरून मी काय काढू शकतो, पहिल्या 2 संख्यांची बेरीज काढू शकतो ए अधिक बी ची. आणि त्यांनी दिलं शेवटच्या 2 संख्यांची सरासरी, शेवटच्या 2 संख्यांची सरासरी दिली, याच्यावर मी काय काढू शकतो, त्या शेवटच्या 2 संख्यांची बेरीज काढू शकतो डी अधिक ई. मग समजा आता मला यामध्ये सी ची सेपरेट अशी सरासरी दिली नाही किंवा सी काय हे सांगितलं नाही, तर इथं काय काढायला सांगतात माहित आहे, ह्या सी चीच व्हॅल्यू काढायला सांगतात. हे सी चीच काय काढायला सांगतात, व्हॅल्यू काढायला सांगतात. सी काय आहे हे आपल्याला हेच काढायला सांगतात. मग इथं काय करू शकतो, आपण काय करू शकतो सांगा, ह्या ए अधिक बी अधिक सी अधिक डी मधून ह्या जे सुरुवातीला दिलेल्या सर्व संख्यांच्या सरासरीतून सर्व संख्यांची जी बेरीज काढली, ती बेरीज काय असणार आहे, ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई, याच्यातून काय करू शकतो, वजा ए अधिक बी, कारण 2 संख्यांची सरासरी पहिल्या दिली असेल तर ती मी वजा करू शकतो ए अधिक बी, आणि वजा डी अधिक ई, वजा डी अधिक ई, हे दोन्ही वजा करू शकतो. मग शिल्लक काय राहील सांगा, अधिक ए अधिक बी ला वजा ए अधिक बी गेलं आणि अधिक डी अधिक सी ला, डी अधिक सी नाही आहे इथं, डी अधिक ई आहे, चुकून सी लिहिलं मी, डी अधिक ई आहे, अधिक डी अधिक ई ला वजा डी अधिक ई गेलं. मग शिल्लक काय राहिलं, शिल्लक काय राहिलं, हे मधलं सी राहिलं, बरोबर. अशा पद्धतीने आपण सी काढू शकतो. आता हेच एक्झाम्पल मध्ये बघूया कशा पद्धतीने काढता येतं, कशा पद्धतीने एक्झाम्पल येतं बघा. आता इथं काय दिले, 29 संख्यांची सरासरी 38 आहे असं सांगितलंय आणि पहिल्या 19 संख्यांची सरासरी 34 आहे आणि शेवटच्या 9 संख्यांची सरासरी 48 आहे. तर 20वी संख्या किती. या एक्झाम्पल मध्ये कसं केलंय, पहिल्या 19 संख्यांची विचारले आणि 20वी संख्या काढायला लावली. पहिल्या 19 संख्यांची सरासरी दिली आणि 20वी काढायला लावली, बरोबर. कारण का या 19 मध्ये 20वी संख्या येत नाही, कारण इथं बघितलं बघा आपण, पहिल्या 2 मध्ये तिसरी संख्या आली का, सी आली का, नाही. तसंच इथं पण झालं, पहिल्या 19 मध्ये 20वी येणार नाही, कारण 20वी ही काय राहणार आहे, शिल्लक राहणार आहे डायरेक्ट. ती ना पहिल्या 19 मध्ये येईल ना शेवटच्या 9 मध्ये येईल, बरोबर. बघा सॉल्व्ह करतो. काय दिले, पहिला 29 संख्यांची सरासरी 38 आहे असं सांगितलंय. मी काय काढू शकतो याच्यावरून, 29 संख्यांची बेरीज काढू शकतो. किती येईल सांगा, ती येईल 38, सरासरी 38 आहे गुणले 29, कारण 29 टोटल संख्या आहेत. मग गुणाकार करा, 38 गुणले 29 करा, किती येतं बघा, 8 9 72,
9 त्रिक 27 बरोबर. 27 आणि 7 34 आणि किती येईल 8 दोन्ही 16 3 दोन्ही 6 आणि 1 7 किती येईल 2 10 आणि 11 किती येईल 1102 येईल का 1102 येतो का बरोबर 8 9 72 हातच्याला गेले 7 9 त्रिक 27 आणि 7 34 बरोबर आणि 38 दोन्ही 76 10 7 आणि 1 8 आणि 3 11 बरोबर 1102 आलं. त्यानंतर बघा आता त्यानंतर पुढे काय दिले त्यांनी त्यानंतर त्यांनी दिले पहिल्या 19 संख्यांची सरासरी 34 दिली. मग मी इथे काय करू शकतो पहिल्या 19 संख्यांची बेरीज काढतो ना सर. पहिल्या 19 संख्यांची बेरीज कसे काढू मी सांगा किती दिले सरासरी 34 गुणले किती संख्या आहेत 19 मग कसं येईल किती येईल सांगा 9 चौक सॉरी किती येईल सांगा 9 चौक का करावले मी 19 न गुणायचा ना आपल्याला डायरेक्ट इथं गुणाकार करूया आपण 34 गुणले 19 करा 9 चौक किती येईल 36 येईल आणि 9 त्रिक 27 आणि 3 30 येईल बरोबर आणि 1 न काय 34 आहे असं येईल इथं किती आलं 646 म्हणजे पहिल्या 19 संख्यांची बेरीज आली माझी 646. आता काय करतो मी पुढे त्यांनी काय दिले सांगा पुढे त्यांनी दिले शेवटच्या 9 संख्यांची सरासरी 48 असं दिले. मग मी शेवटच्या 9 संख्यांची सरासरी यावरून काढू शकतो काय करू शकतो शेवटच्या 9 संख्यांची बेरीज काढू शकतो सरासरी दिले किती आहे सरासरी 48 गुणले 9 किती येईल 8 9 72 किंवा 9 8 72 हातच्याला जाईल 7 9 चौक 36 36 आणि 7 किती येईल 33 येईल ओ सॉरी 43 येईल बरोबर 36 आणि 7 किती येईल 43 येईल. आता काय करूया आपण यांची बेरीज करू ही बेरीज काय येणार आता लहान येणार कारण 20वी संख्या यातनं गायब झाल्या बघा 6 आणि 2 8 4 आणि 3 7 आणि 6 आणि 4 10 काय आली बेरीज 1078 आली. ही लहान आली कारण का ही आहे 19 आणि 9 यांची बेरीज किती येतं 28 संख्यांची बेरीज आहे आणि वर किती आहे 29 संख्यांची बेरीज मग इथं 28 आहे तिथे 29 आहे जी एक राहिली ती कुठली असणार आहे ती असणार आहे 19 नंतरची संख्या म्हणजेच कुठली 20वी संख्या असणार आहे बरोबर. मग इथं काय करायचं या 29 संख्येच्या बेरजेतून 1102 मधून या 28 संख्येची बेरीज वजा करायचं 1078 वजा करायचं बघा किती येईल 12तनं 8 गेलं 4 उरेल आणि 10तनं 8 गेलं 2 उरेल किती आलं आन्सर 24 आलं. म्हणजे हे 24 काय असणार आहे 24 असणार आहे हे 20वी संख्या असणार आहे 24 काय असणार आहे 20वी संख्या असणार आहे. क्लिअर. आता सेम टाइपचा आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण काय बघा एसएससी जीडी 2023 जानेवारीला आलेला प्रश्न आहे कसं करू आपण 15 परीक्षेतील गुणांची सरासरी 60 आहे असं सांगितलंय. मग डायरेक्ट लिहितो मी इथं 15 परीक्षेतील गुणांची बेरीज कारण सरासरी दिले त्याच्यावरून बेरीज काढू शकतो. सरासरी किती आहे 60 आहे किती जणांची 15 जणांची किंवा 15 परीक्षांची मग 15 गुणले 60 करा किती येतं 15 सक 90 येईल ना 900 येईल बरोबर. आता बघा पुढे काय सांगितलंय जर पहिल्या 8 परीक्षेतील गुणांची सरासरी 58 आहे पहिल्या 8 परीक्षेतील गुणांची सरासरी दिले त्याच्यावर मी काय काढतो पहिल्या 8 परीक्षेतील गुणांची बेरीज काढतो किती येईल ती सरासरी 58 आहे परीक्षा टोटल 8 आहेत मग 8 8 64 हातच्याला 6 जाईल 8 45 आणि 6 46 येईल बरोबर. त्यानंतर बघा शेवटच्या 6 परीक्षेतील गुणांची सरासरी 62 आहे असं सांगितलंय काय सांगितलंय शेवटच्या 6 परीक्षेतील गुणांची
बेरीज काढायची आपल्याला. सरासरी आहे 62, परीक्षा आहेत 6, 6 दुनी 12, 6 6 36 आणि 1 37. आता करतो मी यांची बेरीज. किती येईल? 4 आणि 2 6, 6 2 12 अधिक 1 13, 4 आणि 4 8. किती आली? 836. किती परीक्षांची आली ही? 8 आणि 6 14 परीक्षांची आली. 15 परीक्षांची बेरीज 900 आहे आणि 14 परीक्षांची बेरीज 836 आहे. मग राहिलेली कुठला असणार आहे ती परीक्षा? ती असणार आहे 9वी परीक्षा, कारण पहिला 8 दिले ना, 8 नंतरची जी असेल ती आपल्याला इथे शिल्लक मिळणार आहे. मग काय करतो मी इथं? या 900 मधून 15 परीक्षांच्या बेरजेतून 14 परीक्षांची बेरीज 836 आहे ती वजा करतो. काय होईल बघा? 10 तनं 6 गेलं 4 आणि 10 तनं 4 गेलं 6. किती येईल आन्सर? आन्सर किती येईल? 64 येईल. आणि हे 64 काय असणार आहे? हे 64 असणार आहे 9व्या परीक्षेतील गुण असणार आहे ते 64. ठीक आहे, त्यांनी तेच विचारले ना 9व्या परीक्षेतील गुण किती, ते किती असणार आहेत? 64 असणार आहेत. ही झाली टाइप नंबर 5. आता यामध्येच आणखी एक नेक्स्ट टाइप आहे, टाइप नंबर 6, ते आपण बघूया. टाइप नंबर 6 मध्ये काय बघा, थोडंसं चेंज आहे, भरपूर काय नाही. टाइप नंबर 6 मध्ये काय केलं जातं? समजा तुम्हाला 6 दिलेत अंक, ठीक आहे, A B C D E आणि F असे काय दिलेत? 6 अंक दिलेत. आता या 6 अंकांची सरासरी दिली ऍक्च्युअली, ठीक आहे, अंक देणे. या 6 अंकांच्या सरासरीवरून या 6 अंकांची बेरीज काढू शकतो मी. A B C अधिक D अधिक E अधिक F ह्या 6 अंकांची काय काढू शकतो मी? बेरीज काढू शकतो. पुढे त्यांनी काय केल्या म्हणजे आपली पहिल्या 2 अंकांची सरासरी दिली. पहिल्या 2 अंकांची सरासरी दिली, त्याच्यावरून आपण पहिल्या 2 अंकांची बेरीज काढू शकतो. आणि शेवटच्या 2 संख्यांची किंवा शेवटच्या 2 पदांची पण त्यांनी काय दिले? सरासरी दिले. त्याच्यावरून आपण काय काढू शकतो? शेवटच्या 2 पदांची बेरीज काढू शकतो. आणि आपल्याला काढायला काय सांगितले माहित आहे? ह्या 2 संख्यांची सरासरी काढायला सांगितले. ह्या 2 संख्यांचं ऍव्हरेज काढायला सांगितले. एबीजी म्हणजे काय? सरासरी, ऍव्हरेज काढायला सांगितले. तर ते कसं काढू शकतो सांगा? कसं काढू शकतो सांगा हे मी? आता बघा, जसं मी मगाशी केलं तसं A B C D E F या सगळ्यांच्या बेरजेतून मी ह्या दोघांची बेरीज वजा करतो. बरोबर? ह्या दोघांची बेरीज काय करतो? यातून वजा करतो. म्हणजे काय होईल? ह्या A B ला हे A अधिक B वजा होईल. त्यानंतर हे E अधिक F काय होईल? ह्या 2 बेरजेतून कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील सांगा? शिल्लक काय राहील इथं? मग C अधिक D, म्हणजे जी आपण वजाबाकी करतो ती वजाबाकी केल्यानंतर जे शिल्लक राहणार आहे ते राहिलेल्या संख्यांची बेरीज शिल्लक राहणार आहे. आणि त्या बेरजेवरून आपल्याला सरासरी काढायची आहे. बेरजेवरून आता सरासरी काय कसं काढणार आपण? आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहित आहे, सूत्र माहित आहे. सरासरी बरोबर एकूण पदांची बेरीज, म्हणजे इथं काय राहिल्यात? C आणि D राहिल्यात. C आणि D ची बेरीज भागिले एकूण पदे. किती पदे आहेत इथं? 2 आहेत म्हणून भागिले 2. हे काय असेल माझं? C आणि D ची म्हणजेच राहिलेल्या पदांची सरासरी. क्वेश्चन बघूया, अजून क्लिअर होईल. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय. क्वेश्चन काय बघा, SSCD डिसेंबर 2021 ला विचारलाय प्रश्न. सोपा क्वेश्चन आहे. काय? 23 संख्यांची सरासरी 45 आहे असं सांगितलंय. पहिल्या 12 संख्यांची सरासरी 40.5 आहे आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी 48.5 आहे. तर राहिलेल्या संख्यांची सरासरी किती? आता बघा, त्यांनी पहिला दिले 23 संख्यांची सरासरी 45. मग मी काय करतो इथं? 23 संख्यांची बेरीज घेतो. काय करतो मी इथं? 23 संख्यांची बेरीज घेतो. ओके, जास्त काय गडबड करायला नको. आता 23 संख्यांची बेरीज घ्यायची असेल तर सरासरी 45 आहे 23 संख्यांची, गुणले संख्या एकूण 23 आहेत. मग 45 गुणले 23 करा. 45 गुणले 23, 3 5 15, 3 12 आणि 1 13 आणि 45 दुनी 90. किती येईल? 5 3 10.
1035 आली, 1035 आली. आता यानंतर मी काय करतो, पुढे काय दिले बघा, त्यांनी पुढे दिले, वेट एकच मिनिट, पुढे काय दिले त्यांनी, पहिल्या 12 संख्यांची सरासरी दिली. मग त्याच्यावर मी काय करतो, 12 संख्यांची बेरीज काढतो. 12 संख्यांची बेरीज काढतो, ती किती येईल, ती येईल सरासरी किती आहे 40.5 गुणले बेरीज आहे 12, बरोबर, किंवा एकूण संख्या आहेत 12. मग काय करूया आपण, 40.5 गुणले 12 करा, किती येईल, 12 पंचे 60, 12 0 0 6 असेल, 12 चौक 48. एक पॉइंट इथे एका घराच्या पूर्वी पॉइंट आहे म्हणून इथं पण काय करायला पाहिजे, एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे किती आलं, 486 आलं, कारण पॉइंट नंतर 0 आहे त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा त्यांनी काय दिले, शेवटच्या 6 संख्यांची सरासरी दिली. 6 संख्यांची सरासरी दिली, त्याच्यावरून मी 6 संख्यांची बेरीज काढतो, किती येईल ती, सरासरी आहे 48.5 गुणले 6, कारण एकूण 6 संख्या आहेत. मग काय करतो मी इथं मी सिंपली काय करतो, 48.5 गुणले 6 करतो, 6 पंचे 30, हातच्या जाईल 3, 8 सांगा 48 आणि 3 51, आणि 5 चौक 24 आणि 5 29, किती येईल 291.0, म्हणजेच 291. आता मी इथं काय करतो, यांची बेरीज करतो, किती येईल, 6 आणि 1 7, 9 आणि 8 7, हातच्याला जाईल 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, काय आलं 777. खरं ही 777 किती संख्यांची बेरीज आहे सांगा, किती संख्यांची आहे, 12 अधिक 6 18 संख्यांची आहे. 23 संख्यांची बेरीज आहे 1035 आणि 18 संख्यांची बेरीज आहे 777. मग मी काय करतो, 23 संख्यांमधून 18 संख्या वजा करतो, राहिला किती संख्या, 5 संख्या राहिल्या किती, 5 संख्या राहिल्या, किती संख्या, 5 संख्या राहिल्या. तर राहिलेल्या संख्यांची सरासरी, या 5 संख्यांची सरासरी काढायची आहे मला. काय काढायचं आहे, 5 संख्यांची सरासरी काढायचं आहे. 5 संख्या राहिल्या असं लिहितो मी. आता या 5 संख्यांची जर मला सरासरी काढायची असेल तर मी काय करतो, या 5 संख्यांची बेरीज काढतो. या 5 संख्यांची बेरीज कसं काढणार मी, ह्या 23 संख्यांच्या बेरजेतून, किती आहे 23 संख्यांची बेरीज 1035 आहे, त्यातून ह्या 18 संख्यांची बेरीज वजा करतो. 18 संख्यांची बेरीज किती आहे 777 आहे, म्हणजे मला काय मिळेल, 5 संख्यांची बेरीज मिळेल. मग करा वजाबाकी. आता काय करायचं आहे, 1035 मधून 777 7ची ट्रेल वजा करायची आहे. 15तनं 7 गेलं 8, 13तनं 8 गेलं 5, आणि 10तनं 7 आणि 1 8, 10तनं 8 गेलं 2, किती येईल सांगा, 258 येईल. म्हणजेच काय, 5 संख्यांची बेरीज 258. काढायला काय सांगितले त्यांनी सांगा, काढायला काय सांगितले, शेवटच्या किंवा राहिलेल्या संख्यांची सरासरी काढायची आहे. म्हणजे 5 संख्या राहिलेत, 5 संख्यांची सरासरी काढायची आहे. आता मला काय काढायचं आहे, 5 संख्यांची सरासरी काढायची आहे. किती येईल ती सांगा, 5 संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. 5 संख्यांची बेरीज किती आहे 258 भागिले एकूण संख्या किती आहेत 5 आहेत. मग काय येईल सर, 5 5 25, 5 1 5, उरलं 3, 5 1 30, 51.6 याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. त्या ज्या राहिलेल्या 5 संख्या आहेत त्यांची सरासरी किती असणार आहे 51.6 असणार आहे. क्लिअर. कशा पद्धतीने सॉल्व्ह केला आपण, पहिला दिलेल्या सर्व संख्यांच्या सरासरीवरून त्या दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज काढली. त्यानंतर 12 संख्यांची सरासरी दिली होती त्यातून 12 संख्यांची बेरीज काढली. 6 संख्यांची सरासरी दिली होती त्यातून 6 संख्यांची बेरीज काढली. बरोबर. मग मी काय केलं, त्या 23 संख्यांच्या बेरजेतून 18 संख्यांची बेरीज वजा केली. मग मला राहिलेल्या 5 संख्यांची बेरीज मिळाली. मग त्या राहिलेल्या 5 संख्यांच्या बेरजेवरून त्या राहिलेल्या 5 संख्यांची सरासरी काढली. क्लिअर. सोपं आहे रे, इतका अवघड नाही. फक्त गणित
परफेक्ट जर करायचं असेल तर मी डे 1 पासून सांगत आलोय प्रॅक्टिस करा. ठीक आहे. कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस प्लस जे आपलं लेक्चर होतंय, ज्या टाइप्स घेतोय या टाइप्सची प्रॅक्टिस करा. प्रत्येक टाइपची डेली किमान 2-2 गणितं तर रिवाइज करा. किमान 2-2 प्रत्येक टाइपची सांगतोय, प्रत्येक टॉपिकची नव्हे. प्रत्येक टॉपिकची 30 ते 35 गणितं रोज सोडवायला बघा. ठीक आहे. आज एक टॉपिक करा, उद्या एक टॉपिक करा. कारण आता वेळ आपल्याकडे जास्त नाही. वेळ आपल्याकडे जास्त आहे का? नाही. फक्त आपल्याकडे आता 2 महिने आहेत. कारण 4 फेब्रुवारी पासून काय होणार आहे? एक्झाम सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. आणि काळजी करू नका. सिलेबस पण कंप्लीट होईल, प्रॅक्टिस पण करून घे. कारण का YouTubeवर आता तुम्ही म्हटलं असाल सर आजचा तर डे 16 आहे. बरोबर? 100 दिवस तर आपल्याकडे शिल्लक नाही आहेत. तुमचं चॅलेंज तर 100 दिवसाचं आहे. तर काय करणार? एका दिवशी मी 2-2 व्हिडिओ अपलोड करेन. ठीक आहे. ज्या दिवशी मला वेळ मिळेल ना त्या दिवशी मी 2-2 व्हिडिओ अपलोड करेन. पण एक्झामच्या अगोदर तुमचा सिलेबस संपेल आणि प्रॅक्टिस शीट सुद्धा सॉल्व्ह करून घेईन. मॉक टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करून घेईन. पण त्यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला अभ्यास करायला लागेल. मी मेहनत करायला तयार आहे. इतके दिवस आपले लेक्चर झाले नाहीत कारण का? ॲपवर पेड बॅच चालू आहे. स्टडी कट्टा आपला ॲप आहे, तिथं पेड बॅच चालू आहे. तिथं मुलांना टीचिंग करण्यात जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे इकडं YouTubeला वेळच देता येत नव्हता. ठीक आहे. पण भरपूर जणांचे मेसेज आले की सर मराठीमध्ये आम्हाला तयारी करायची आहे. तुमचे व्हिडिओ बघितल्यावर समजतात पण तुम्ही मध्ये थांबवलाय आणि आम्ही पेड बॅच घेऊ शकत नाही. त्यामुळं त्या मुलांसाठी मी हे परत चालू केलं YouTubeवरचं वेळ काढून त्यातून. ठीक आहे. वेळ ॲक्च्युअली नाही आहे पण तुमच्यासाठी वेळ काढून चालू केलंय. तुम्ही फक्त काय करायचं आहे? डेली लेक्चर अटेंड करा. सांगतोय ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस शीट सॉल्व्ह करा. बरोबर? ते सॉल्व्ह केला तर नक्कीच जीडी क्लिअर होईल तुमची. आणि तुमची जीडी क्लिअर झाली की बस आहे, मला बाकी काही नको. जर कोणाला पेड बॅच जॉईन करायची असेल आपल्या ॲपवरून करू शकता. पेड बॅचची पण फी काही जास्त नाही. फक्त 299 मध्ये तुम्हाला पूर्ण बॅच देतोय मी. ज्याच्यामध्ये तुम्हाला जीकेचे, हिंदीचे नोट्स दिले जात आहेत. मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग पूर्णपणे शिकवलं जातं लाईव्ह लेक्चरमध्ये. त्याच्या प्रॅक्टिस शीट दिल्या जातात. आपले लेक्चर PDF दिले जातात. पण हे सगळं काय करायचं? कसं मिळणार? तुम्ही जॉईन करू शकताय. ओके. तर बघा आता याच टाइपचा आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. शेवटचं एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे? 9 संख्यांची सरासरी 20.6 आहे. पहिल्या 3 संख्यांची सरासरी 26.1 आहे आणि इतर 3 संख्यांची सरासरी 52.2 आहे. तर राहिलेल्या 3 संख्यांची सरासरी त्यांनी विचारली. ओके. सिंपल आहे. SSCGD डिसेंबर 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. मग आपण काय करू? 9 संख्यांच्या सरासरीवरून काय करू? 9 संख्यांची बेरीज काढू. 9 संख्यांची बेरीज काढू. सरासरी किती आहे? 20.6 गुणले 9, कारण 9 संख्यांची आहे म्हणून. बरोबर? आता बघा 6 9 54 किंवा 9 सक 54. हातच्याला जाईल 5. 9 0 0 5 आहे असं आलं. 9 दुनी 18. 185.4 आला. आता पॉईंट नंतर 4 आहे त्याच्यामुळे ते लिहावं लागेल. बरोबर? 185.4 आलं. आता बघा पहिल्या 3 संख्यांची सरासरी दिली. मग त्यावरून काय काढू मी? 3 संख्यांची बेरीज. किती आहे सरासरी? 26.1 आहे. गुणले किती संख्या आहेत? 3. मग 3 1 3 पॉईंट आहे असं ठेवतो मी. 3 संग 18, 3 दोन्ही 6 आणि 1 7. 78.3 आलं. त्यानंतर इतर 3 संख्यांची सरासरी 15.2 आहे. म्हणून परत मी दिलेले ते इतर 3 संख्यांची बेरीज काढतो. सरासरी त्यांची आहे 15.2. 15.2 गुणले संख्या आहेत 3. 3 दोन्ही 6 पॉईंट आहे असं. 3 5 15 हातच्याला जाईल 1. 3 1 3 आणि 1 4. आता यांची बेरीज करा. किती? 3 आणि 6 9 पॉईंट आहे असं ठेवतो. 5 आणि 8 8 आणि 5 13 हातच्याला जाईल 1. 7 आणि 1 8 आणि 4 12. किती आलं? 123.9 आलं. किती संख्यांची बेरीज आली ही? 3 आणि 3 6 संख्यांची. संख्या शिल्लक किती राहिल्या मग? एकूण संख्या 9 होत्या. त्यातून 6 संख्यांची बेरीज वजा केल्यावर किती संख्या राहतील? 3. त्या राहिलेल्या 3
त्या राहिलेल्या 3 संख्यांचीच मला काय काढायचे आहे, सरासरी काढायची आहे. या राहिलेल्या 3 संख्यांचीच काय काढायची आहे मला, सरासरी काढायची. मग ही राहिलेल्या 3 संख्यांची बेरीज पहिला काढून घेतो मी. कशी काढेन, तर ह्या 185 मधून 9 संख्यांच्या बेरजेतून वजा काय करेन मी, 6 संख्यांची बेरीज जी किती आहे 123.9 आहे, ही वजा करेन. चला वजाबाकी करा, साईडला घेऊन करूया. 185.4 आणि 123.9 करा वजाबाकी. 14तनं 9 गेलं, 5 उरलं, पॉईंट आहे असं. 5तनं 4 गेलं, 1 उरलं. 8तनं 2 गेलं, 6 उरलं. काय राहतं, 61.5 राहतं. आणि 61.5 काय आली, या 3 संख्यांची बेरीज आली. मग मला 3 संख्यांची सरासरी जर काढायची असेल, राहिलेल्या 3 संख्यांची सरासरी काढायची असेल तर काय करावं लागेल, सरासरीचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, सरासरीचा फॉर्म्युला काय सांगतो, संख्यांची बेरीज, राहिलेल्या 3 संख्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत, 3 आहेत म्हणून भागिले 3. चला सॉल्व करा. काय येईल सांगा उत्तर याचं, आन्सर काय येईल, सोल्युशन करा. 3 एके 3, 3 दोन्ही 6, बरोबर. 3 दोन्ही 6, इथं 0.5 आहे रे, इथं 3 लिहिलं चुकून, वेट 0.5 आहे, 61.5 आहे. ओके. 3 एके 3, भाग जात नाही म्हणून 0 ठेवलं आणि 3 15.15 आहे तसं, म्हणजे काय येईल 20.5 याचं उत्तर असेल. राहिलेल्या 3 संख्यांची सरासरी काय असेल, 20.5. ओके. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं, एकूण 3 टाइप बघितल्या. 4 नंबर टाइप, 5 नंबर टाइप आणि 6 नंबर. 4 नंबर टाइप मध्ये काय होतं, मधली जी संख्या असेल ती डबल व्हायची. 5 नंबर टाइप मध्ये काय बघितलं, मधली जी संख्या असेल ती गॅप असायची, दिलेलीच नसायची किंवा बेरजेत यायची नाही. आणि शेवटच्या या टाइप मध्ये आपण काय बघितलं, मध्ये 2-3 संख्या गायब असतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त संख्यामध्ये गायब केल्या जातात आणि त्यांची सरासरी काढायला लावली जाते. पहिल्या 2 टाइप मध्ये आपल्याला संख्या काढायच्या होत्या, पण या शेवटच्या टाइप मध्ये आपल्याला सरासरी काढायची होती, बरोबर. तर असे 3 टाइप आजच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केले. जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला लेक्चर PDF मिळून जाईल. ओके. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस शीट सॉल्व करायचे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण खाली दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, शिकवत्याला समजत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, बाय, जय हिंद.